अधिकारी करतात? आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण ठरवलंय की देशभर, राज्यभर, सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे. 22 एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी बेलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला, 26-27 जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडले, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान, आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे. सोडो की पळो त्यांनी त्यांना करून सोडलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे, संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं. आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये 3 दिवस आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत, 16, 17, 18 हे 3 दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तो एक जनभावना अशी व्यक्त केली जाते भारतामध्ये किंवा पाकिस्तानचा जो विषय आहे नरेंद्र मोदींनी त्याचा कायमचा संपला पाहिजे, कारण वेळोवेळी पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू असतात. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे. कुणाची मध्यस्थी ऐकून न घेता नरेंद्र मोदींनी हा विषय कायमचा संपला पाहिजे असं जनभावना व्यक्त केली जाते. ज्यावेळेला आपल्या तिन्ही सेनादलांनी निर्णय घेतला, माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला, हा योग्यच आहे. आज असंही करता येत नाही आपल्याला की युद्ध सुरूच ठेवायचं, त्याचे परिणाम आपल्याला पुढे काय होणार माहित आहे. आणि जसं भारत पाकिस्तान होणार नाही तर तिकडनंही 4 देश उभे राहतील, आपल्याकडून उभे राहतील. आणि आपण बघता युक्रेन रशियामध्ये काय चाललेलं आहे, इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे. आणि आपला देश हा विकासाच्या दृष्टीने घोडदौड करतोय. आज आपल्याला जगामध्ये नंबर 1 वर 2 वर त्या ठिकाणी यायचं आहे. पाकिस्तानकडे काय, त्यांच्याकडे काही नाही, खायला रोटी नाही आहे, त्यांच्या जवानांना खायला घालायला कपडे नाही, पायात बूट नाही आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या छोट्याशा पाकिस्तानच्या त्यांना त्यांची किंमत आता कळालेली आहे. भारताची ताकद नुसत्या पाकिस्तानलाच नाही तर जगालाही कळालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी युद्ध स्थगित करण्याचा निर्णय माननीय पंतप्रधानांनी घेतला, तो विचारांतीच घेतलेला आहे. मला वाटतं तो योग्यच आहे. पण पुढे त्यांनी सांगितलं जर पाकिस्ताननी आता पुढे एखाद दुसरी जरी चूक केली तर पाकिस्तानला आता आम्ही शिल्लक ठेवणार नाही, त्यांचं नावच जगाच्या नकाशावर ठेवणार नाही, हे आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं हा योग्य निर्णय झालेला आहे. तो हिंदी में जानना चाहते आपसे कि ये कहा गया है कि जो युद्ध विराम हुआ है पाकिस्तान के पास में खाने को रोटी नहीं है, उनके जवानों को पहनने के लिए सीधे कपड़े नहीं है, पैर में जूते नहीं है. पाकिस्तान की हालत बहुत खस्ता है. और इसलिए जैसे भारत ने अटैक किया उसके बाद में पाकिस्तान इतना उनकी हालत खराब हुई, उनके पास कुछ भी नहीं बचा है. हल्ला करने के लिए भी उनके पास कुछ नहीं था. जो भी उन्होंने थोड़ी बहुत कोशिश की वो हमने नाकाम कर दी है. और पाकिस्तान ने पूरे दुनिया के सामने हाथ पैर जोड़े, सबके सामने माफी मांगी. उन्होंने कहा कि भाई भारत को रोको, मोदी जी को रोको, भारत की सेना को रोको. ये उन्होंने सबके पास जाके हाथ पैर जोड़े. इसलिए मोदी जी ने निर्णय लिया, हमारे तीनों सेनादलों ने निर्णय लिया है कि ये युद्ध संस्थगित किया जाए. ये बंद नहीं किया है. और लेकिन इसके बावजूद भी अगर पाकिस्तान या कोई टेररिस्ट हम पर हमला करेंगे या कोई गलती करेंगे तो इसके आगे पाकिस्तान का नाम दुनिया के नक्शा से ही मिटा देंगे. ये भी मोदी जी ने कहा है. मुझे लगता है ये निर्णय जो लिया गया है वो बहुत सही है.